आणि इथे पण किती 7 7च्या टेबल मध्ये 7 येतो का 7च्या पाड्यात 7 येतो का ते पाहायचं. तर येतो 7 1 7 7च्या पाड्यात 1 नंबरला म्हणजे 1 नंबरला 7 1 जा 7 7 1 7 बरोबर. ती संख्या सेम म्हणजे तीच घ्यायची. आता 7 - 7 7तून 7 गेले किती उरले 0. बाजूला कोणता नंबर आहे 6 मग असा याच्या बाजूला यायचा. आता 7 पेक्षा 6 काय आहे छोटा. काय छोटा. मग जेव्हा ह्या संख्येपेक्षा ही संख्या छोटी येते तेव्हा वरती 0 घ्यायचा आणि खाली पण काय घ्यायचा 0 घ्यायचा. आता बघा 6तून 0 गेले किती उरले 6 उरले बरोबर. तर बाजूला कोणता नंबर आहे 3 आहे मग इथे 3 लिहायचे. आता किती आले 63 म्हणजे 63 आले. 7च्या बळात 63 येतो का येतो. किती नंबर 7 9 63 7 9 जा 63 9 नंबरला येतो 7 9 63 7च्या बळामध्ये 7 9 जा 63 मग 63 आपण मायनस करू पहिले लिहून घेऊ. आता बघा 3 मधून 3 गेले 3तून 3 गेले 0 6तून 6 गेले 0. आता कोणती संख्या राहिली बाजूला 2 मग इथे 2 घ्यायची एक एक संख्या करून खाली घेत जायची. आता 7 पेक्षा 2 काय छोटा. मग छोटी संख्या असते तेव्हा आपण काय करतो वरती 0 लिहितो आणि खाली पण काय करतो 0. मग आता बघा 2तून 0 गेले किती उरले 2 बरोबर 2 उरले. आता इथे संख्या आहे की खाली गेला नाही. जेव्हा आता 2च उरले आणि हे उत्तर आले पण आता आपण पॉईंटचा भाग करू पुढं. मग आता संख्या खाली गेला नाही ना मग इथे काय करायचं इथे पॉईंट द्यायचा वरती आणि खाली काय करायचा या 2च्या पुढे 0 लावायचा. जी संख्या उरली तिच्या पुढे 0 लावायचा. आता किती आले 20 मग 7च्या पुढे 20 येतो का ते येते 7 1 7 7 2 14 7 1 21 21 मोठे मग 7 2 14 14 येतो 7 2 जा 40 मग 2 नंबरला 2 लिहायचा आणि इथे केलाचे -14 बरोबर. आता बघा 0तून 4 जात नाही मग इथून 1 घेतला म्हणजे किती आले 10 10तून 4 गेले किती उरले 6. इथे 1 घेतला म्हणजे ते 1 उरला 1 गेला 0 किंवा तुम्ही डायरेक्ट करा कन्फ्युजन लक्षा 20 मधून 14 गेले किती उरतात 7 उरतात बरोबर. आता काय करायचं परत आता इथे काय करायचं नंतर परत 0 लावायचं काय लावायचा 0. आता मी संख्या इथे जागा नाही इथे पुढे करतो ओके. आता किती -60 आहे ना आपण इथे असेच घेऊ काय करू हे -60 असेच घेऊ आपण इथे हे 60 आणि इथे मायनस करू बरोबर आहे. आता ना 0 आणि 60 हे 60 तसे घेतले. आता 7च्या पडात 60 येतो का नाही मग 7 8 56 7 8 जा 56 येतो 8 नंबरला येतो मग 7 8 जा 56 मग इथे काय -56. परत बघा आपण डायरेक्ट करू. आता हे वरती 60 आहे खाली 56 आहे 56 आहे 60 मधून 56 गेला किती होत्या 4 उरतात 56 वर 57 58 59 60 म्हणजे 4 उरतात मग इथे 4. आता 4च्या पुढे पण काय लावायचा 0 लावायचा. मग आता 40 आला ना मग आता 40 येतो का टेबल मध्ये 7च्या 7 4 20 7 5 35 7 6